चौथा मॅच आपण पाहतोय दोन संघांमध्ये. शाकीर बॉलिंग ट्रॅकवरती पहिले षटक फेकण्याकरिता, तर स्ट्रायकिंगवरती आपण पाहतोय मिस्टर करण. बेस्ट वर्सेस बेस्टची ही बॅटल आपण पाहतोय या पहिल्याच बॉलवरती. शाकीरचा पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. सुवरी चेंडूचा मारा या ठिकाणी झालाय. पहिली धाव मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळते एक्स्ट्राची रूपाने. धावसंख्या फलकावरती एक या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती मिस्टर शाकीर. ऑफ साईडला या ठिकाणी ड्राईव्ह केला गेला आहे. एक धाव जरूर येईल या चेंडूवरती. सिंगलवरतीच सॅटिस्फाईड व्हावं लागणार आहे. पहिल्या बॉलच्या ठिकाणी खेळ झाला. धावा झाला स्कोरकडवरती 2. स्वप्नील जे मात्रे आमच्यासोबत जॉईन झाले स्कोरच्या भूमिकेमध्ये. नजीम पठाण सर आणि त्याचबरोबर सचिनजी बैल सर या ठिकाणी दाखल होत आहेत आमच्या मुख्य मंचावरती. त्यांचं स्वागत आहे. ऑफ साईडला स्ट्रोक या ठिकाणी खेळला गेला आहे. नो स्कोर असेल. कुठली धावा चेंडूवरती येणार नाही आहे. डॉट बॉल इथून काउंट केला गेला आहे. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला आणि धावा झाल्या स्कोरकडवरती 2. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती. ते चिप शॉट नक्कीच पाहायला मिळाला. वॉट अ कॅच ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेतील एक सर्वोत्कृष्ट झेल मात्र ठिकाणी टिपला गेलाय. हेतूच्या मदतीनं हा झेल मात्र टिपला गेलाय. एक अविस्मरणीय झेल या ठिकाणी पाहायला मिळाला. इनक्रेडिबल कॅच या ठिकाणी पाहायला मिळाला. 3 बॉल्स या ठिकाणी खेळ झाला. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल सेमीफायनल क्रमांक 1. ऑफ साईडला पुन्हा एकदा हेतूच्या दिशेने चेंडू मात्र निघून गेला होता. एक तर जवळ चेंडूवरती येते. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 3 या आकड्यावरती. 4 बॉलचा या ठिकाणी खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. सोयर चेंडूचा मारा ठिकाणी झाला. इथून जबाबदारी असणार आहे कर्णवरती, कारण यतीनचा विकेट या ठिकाणी गेलाय. नवीन फलंदाज प्रेम मैदानाच्या आतमध्ये झालाय, दाखल झालाय. इथे रनआउटची संधी आणि त्या संधीचं सोनं केलंय. विकेटचं पतंग गॉन. पहिला विकेट गेला कॅचआउटच्या रूपामध्ये. त्यानंतर रनआउटच्या रूपामध्ये विकेट या ठिकाणी गेलाय. शेवटच्या मोमेंटला बॅटचं फेस ओपन केलं. एकच धावा चेंडूवरती येते. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या ठिकाणी खेळ संपलाय. धावा झाल्या स्कोरकार्डवरती 5 धावांचं हे षटक या ठिकाणी पाहायला मिळालं आणि 2 विकेट या षटकामध्ये आल्यात. त्यामुळे इथून मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे मिस्टर करण. आणि दुसऱ्या बाजूला प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती फरदीन आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता दाखल झालाय फरदीन. दुसऱ्या षटकाला ठिकाणी सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती मिस्टर फरदीन. पुढचा बॉल घेऊन दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाजाला नक्कीच ठिकाणी बीट करण्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळतोय पहिल्याच बॉलवरती. एका बाजूला संघ आहे ध्रुव 11, दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तारापूर 11. या 2 संघांमध्ये ही मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन ड्राईव्ह केला गेला आहे. दोन क्षेत्ररक्षक नक्कीच आहे. फेके होईपर्यंत एक धाव रोखू शकत नाही आहेत. एक धाव परिपूर्ण केली गेली आहे. पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल वेवूर आणि गावदेवी बी या 2 संघांमध्ये एक बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. नो बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 9+1 म्हणजे एकूण 2 धावा असतील या चेंडूवरती. या दुहेरीच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 8 या आकड्यावरती. एकत्रित 2 बॉलचा या ठिकाणी खेळ झाला आहे. आयोजकांचा उल्लेख मात्र नक्कीच आपण करणार आहोत या षटकानंतर, कारण उल्लेख करणं गरजेचं आहे. कारण आज जी मेहनत घेतलं आहे ती प्रचंड मेहनत मात्र या आयोजकांनी घेतलं आहे आजच्या या दिवसामध्ये. चेंडू फेकून झाला. आतापर्यंत 3 बॉल्स ठिकाणी खेळ झाला आहे. दुसऱ्या षटकामधील पुढचा बॉल घेऊन बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती मिस्टर फरदीन.
इथे मात्र समोर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहे आणि कुठे चुकी करत नाहीये. झेल मात्र विसावला गेला आहे. फलंदाज गॉन सुमित. फलकावरती पाहायला मिळते 9-3 अशी स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. टीम ध्रुव 11 संघाची प्रथम बॅटिंग करत असताना तारापूर संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकत असताना प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय आतापर्यंत नक्कीच सार्थ करून दाखवलाय. जी स्ट्रॅटर्जी आतापर्यंत बनवली गेली होती ती स्ट्रॅटर्जी आतापर्यंत सक्सेस होताना पाहायला मिळते. वन साईडला ड्राईव्ह या ठिकाणी केला गेलाय. एका जवळ चेंडूवरती मिळते. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल दुसऱ्या षटकामधील. धावसंख्या फलकावरती लागले गेले 10 रन्स. इंडिव्हिज्युअल स्कोर कार्ड आपण पाहतोय. नो बॉल 9+1 एकूण 2 धावा असतील या चेंडूवरती. म्हणजे स्कोर कार्डवरती धावा लागल्या जात आहेत 12 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज ठिकाणी पाहायला मिळतोय. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावांची गती फलकावरती 13 या आकड्यावरती 13 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. तेरा धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. सर जास्त टीम मीटिंग करू नका. तारापूर 11 संघ प्लीज स्पीडअप करायचंय. अज्जू गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3 फेकण्याकरिता दाखल झालाय. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती. दोन षटकांच्या ठिकाणी खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 13 या आकड्यावरती. ऑफ साईडला ठिकाणी इनफिल्डच्या वरून स्ट्रोक खेळला गेलाय. एकदा परिपूर्ण केले गेले. एकरीवरती समाधान व्यक्त करावं लागणार आहे. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 14. पहिल्या बॉलचा या ठिकाणी खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. गावदेवी चषक 2024 सीझन 3 या स्पर्धेचा आपण पाहतोय पर्व तिसरे. बॉलर बॅटर या ठिकाणी केला होता. लॉंग पुढे येतो. एकाच अटम मध्ये या ठिकाणी फेकी केले गेले आणि इथे मात्र रिव्ह्यू मात्र या ठिकाणी घेतला गेलाय रनआउटसाठी. सॉफ्ट डिसिजन कळवा. नॉट आउट सॉफ्ट डिसिजन आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेव बी संघाचे सर्व खेळाडू आपण कमेंट बॉक्सच्या दिशेने या. कॉमेंट्री बॉक्समध्ये फक्त 12वे खेळाडू जे एक्स्ट्रा मेंबर आहेत ते राहतील आणि बाकीचे खेळाडू कृपया बाजूला व्हायचं आहे. नॉट आउट पंचांचा डिसिजन या ठिकाणी आलाय. 16 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 16 रन स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. चेंडू फेकून झाला आतापर्यंत 2 या षटकामधील. पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती अज्जू. ऑफ साईड त्या ठिकाणी केला गेला. स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू मात्र निघून जातोय आणि खराब क्षेत्ररक्षण. सरळ बॉल क्लिअर करेल. 4 धावांकरिता चौकार. वेऊर संघाचं कॅप्टन आणि त्याचबरोबर गावदेवी बीज संघाचं कॅप्टन टॉस रिया. आणि आजच्या रात्रीमधील पहिला चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय करण ठाकूरच्या बॅटमधून. कारण या मैदानावरती जर पाहिलं तर
जितकं षटकार मारणं सोपं आहे तितकं चौकार मारणं सोपं नाही आहे. ऑफसाईडला ड्राईव्ह या ठिकाणी केल्यामुळे आपला क्षेत्ररक्षक नक्कीच आहे. एक धाव रोखू शकत नाही आहेत. एक धाव परिपूर्ण केले गेले. 2.4 षटकांचा आतापर्यंत खेळ झाला आहे. 21 धावा स्कोरकार्डवरती पाहायला मिळतात. 21 रन स्कोरकार्डवरती लकल्या गेल्यात. इथे मात्र स्लॉटमध्ये बॉल होता. पार्किंग प्लॉटमध्ये पाठवण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहे आणि त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. विकेट जातोय. फलंदाज मिस्टर राहुल गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंथन दाखल झालाय. आदरणीय कैलासजी म्हात्रे साहेब आणि त्याचबरोबर रमाकांतजी म्हात्रे साहेब, मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. कारण या दोन व्यक्तिमत्वांनी या स्पर्धेसाठी खूप मोठी मेहनत त्यांनी घेतलाय. आणि यस अजून एक विकेट कॅचआउटच्या रूपामध्ये बॅक टू बॅक 2 विकेट इथे कमवले. नंदन आल्यापावली गॉन. एका बाजूला वेऊर संघ आणि त्याचबरोबर त्यांना 2 हात करेल गावदेवी बी. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे टॉसचा डिया. इथे ऑफ साईडला फटका मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक नक्कीच आहे. चांगले प्रयत्न त्यांनी दाखवलेत. एक जाऊया चेंडूवरती येईल. एकच जाऊया चेंडूवरती येते. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 22 रन स्कोरवरती आपण पाहतोय. पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल वेऊर आणि त्यांना 2 हात करेल तो म्हणजेच गावदेवी बी. सेमीफायनल क्रमांक 1चा सामना आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 बॉलच्या ठिकाणी खेळ झालाय स्लॉग ओव्हरमध्ये. पहिल्या 2 चेंडूंचा जर विचार केला तर सफियान आपण पाहतोय. दोन बॉलचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आत झालाय. इथे स्लॉट मध्ये बॉल आणि सरळ डिपॉझिट करण्याचा प्रयत्न, परंतु काय जबरदस्त एफर्ट्स मात्र पाहायला मिळत आहेत. व्हॉट अ ब्रिलियंट एफर्ट्स आपण पाहू शकतायत. नक्कीच अप्रतिम. गुलफान तारापूर 11 संघाचा जर विचार केला तर क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपले 99% डेडिकेशन देण्याचा प्रयत्न त्यांचा आहे आणि ते दिले सुद्धा जात आहेत. जवळजवळ आतापर्यंत नक्कीच आपल्या संघासाठी 7 ते 8 धावा आतापर्यंत वाचवल्या आहेत. त्या म्हणजेच क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. इथे ऑफ साईडला फटका पाहायला मिळतो. खडेकडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे आणि यस टेकन. आउट या ठिकाणी पाहायला मिळते फलंदाज. चार बॉल्स या ठिकाणी खेळ झालाय. टीमचे टोटल फलकावरती 23 रन स्कोर आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल झालाय. हर्षल आपल्याला पाहायला मिळतोय. 6 विकेट आतापर्यंत गेल्यात.
स्वर चेंडूचा मारा ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा सनोज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये. सनोजच्या मदतीनं हा इशारा आलाय. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 24 रन स्कोरकडे आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. ऑफ साईडला ड्राईव्ह या ठिकाणी केला गेलाय. एकदा परिपूर्ण केले. सिंगल वरतीच समाधान व्यक्त करावं लागणार आहे. शेवटचा अंतिम बॉल असेल. धावा झाला स्कोरकार्डवरती 25. ध्रुव 11 संघाला ज्या धावांपर्यंत पोहोचायचं होतं त्या धावा तरी स्कोरकार्डवरती लागल्या गेलेल्या नाही आहेत. इथून अजूनही एक बॉलचा खेळ बाकी आहे. एक निर्णायक चेंडू नक्कीच असणार आहे. शेवटचा अंतिम बॉल. सुफियान बॉलिंग ट्रॅकवरती. इथे मात्र फटका नक्कीच चांगला खेळलाय आणि सरळ बॉलला फेकून दिले लॉंग ऑफला. आणि या षटकाराने इथून मात्र एक फायटिंग टोटल सध्या स्कोरकार्डवरती बिल्ड झाला. 31 धावा स्कोरकार्डवरती पाहायला मिळतात. 32 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. शेवटच्या चेंडूवरती जबरदस्त फिनिश केलंय. 32 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. चला टॉस सडिया येऊर संघाचं कॅप्टन आणि गावदेवी बी संघाचं कॅप्टन टॉस सडिया यायचं आहे. गावदेवी बी संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. वेऊर संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय प्लीज टॉस सडिया. आदरणीय माणिकजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. चला 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय ध्रुव 11. बत्तीस धावांचं लक्ष समोर ठेवलं गेले. 32 टू विन असेल. आज 5वी रजनी या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. ज्यासाठी केला होता 88 स्पर्धा गोड व्हावी म्हणून आणि ही स्पर्धा गोड होताना पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती प्रेम पहिलं षटक घेऊन दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती नॉन स्ट्राईक होती. धोक्याची घंटा वाजलाय आणि या संपायर फिंगर इज अप नाव. रनआउट चिरपामध्ये पहिल्याच बॉलवरती गेलाय विकेट. गावदेवी बी संघाचं कॅप्टन सर टॉस सडिया. हॅट्रिकला 500. सुमित गायकवाड
आदरणीय सुमेशजी गायकवाड यांच्याकडून एक कॅश प्राईज झालंय प्रेम या गोलंदाजासाठी. जर हॅट्रिक जर घेतली तर अनुरूप यांच्याकडून 500 रुपये आणि सुमित जी गायकवाड यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळते प्रेमसाठी. परंतु आता तीनच बॉलचं खेळ बाकी आहे जे का संधी मात्र नक्कीच आहे. जर इथून हॅट्रिक साध्य केली तर अनुरागजी चव्हाण यांच्याकडून 500 रुपये आणि सुमितजी गायकवाड यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राईज अवंतर चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय. 4 धावा स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय. 3 बॉलचा एकंदरीत खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. एकच धाव या चेंडूवरती येईल. सिंगलवरती सॅटिस्फाईड व्हावं लागणार आहे. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 5 या आकड्यावरती. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. फुलटॉस बॉल समोर मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी करण एक वन ऑफ द ग्रेट फिल्डर कुठलीच चुकी करत नाही आहेत. गुड कॅच सॉफ्ट डिसमिसल गॉन. पाच बॉलच्या ठिकाणी खेळ झाला शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. 5 धावा फलकावरती तौसिफ न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॅट नंबर 4 वरती. स्वर चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय. व्हाईट बॉलचा मारा या ठिकाणी झालाय. 6 धावा फलकावरती पाहायला म्हणता येते. 19 बॉल आणि 26ची गरज. 19 चेंडू आणि 26ची गरज आहे. समोर फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पुढे येईल. करण तत्पूर्वी एकच धाव या चेंडूवरती परिपूर्ण केले गेले. सिंगलवरती सॅटिस्फाईड व्हावं लागणार आहे. सिंगलने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 25 धावांची आवश्यकता. दुसऱ्या षटकाला ठिकाणी प्रारंभ होतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यतीन आपण पाहतोय. पालघर जिल्ह्यातील टेनिस बॉल क्रिकेटचा जर विचार केला तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एक चांगलं नाव आपल्याला पाहायला मिळते यतीनचं. यतीनसाठी एक कॅश प्राईज झालाय. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राईज आदरणीय बाबू शेट्टी यांच्या मदतीने हे कॅश प्राईज आपण पाहतोय. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राईज लावलं गेलं यतीनसाठी. एक सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलच्या ठिकाणी खेळ झालाय. पहिल्याच बॉलवरती सिंगल या ठिकाणी आलाय. ऑफसाईडला ड्राईव्ह या ठिकाणी खेळला गेलाय. चांगलं स्टॉप त्या ठिकाणी केले गेले. एका जाव्या चेंडूवरती येईल. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 9 या आकड्यावरती. 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता. 16-23चं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळते. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज येतील गोलंदाजी मार्कवरती. आणि यस 1000 रुपये मात्र नक्कीच इथे अकाउंटमध्ये जमा झाल्यात. कारण एका विकेटची किंमत 1000 रुपयाच्या घरामध्ये पाहायला मिळते. विकेट गेलाय फलंदाज गॉन. बॉलच्या ठिकाणी खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि सफलता क्रमांक आपण पाहू शकताय 3 धक्के आतापर्यंत लागले आहेत टीम तारापूर 11 संघाला. पुढचा मॅच आपल्याला सेमीफायनलचा पाहायला मिळेल. एका बाजूला गावदेवी बी आणि वेऊर या 2 संघांमध्ये. पंच त्या ठिकाणी डिसिजन घेतील.
डॉट बॉल या ठिकाणी असेल, कारण चेंडू आणि फळीचा कुठल्याही प्रकारचा संपर्क या ठिकाणी नव्हता. 4 बॉल्स या ठिकाणी खेळ झाला. 9 धावा स्कोरकार्डवरती लागले गेल्यात. पुढचा बॉल ऑन साईडला फटका खेळलाय. कुठली धाव या चेंडूवरती येणार नाहीये. अजून एक डॉट बॉल इथून ऍड केला जाईल. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल दुसऱ्या षटकामधील. आदरणीय बाबू शेट्टी यांच्याकडून यतींसाठी प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राईज आपण पाहतोय. आणि यस 2000 ह्या षटकामध्ये कमावल्यात यतीनने, कारण 2 विकेट या ठिकाणी मिळवले बाबू शेट्टी यांच्याकडून जे कॅश प्राईज लावलं होतं. धक्का क्रमांक 4 या ठिकाणी पाहायला मिळतोय तारापूर 11 संघाला. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है वन साइड परंतु एकच धाव चेंडूवरती येईल. सिंगलने डबल डिजिटमध्ये स्कोरकार्ड जाऊन पोहोचला. आता चेंडू आहे तुमच्याकडे 11 आणि 11 बॉलमध्ये 22 धावांची गरज. 11-22चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आदरणीय राजेंद्रजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाल्यात. मी विनंती करतोय राजेंद्रजी पाटील साहेबांना आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 बॉल्स या ठिकाणी खेळ झाला. 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 22ची गरज. 10-22चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती मिस्टर करण आपण पाहतोय. चांगला स्ट्रोक या ठिकाणी नक्कीच कन्वर्ट केला गेला होता, परंतु एकच धाव चेंडूवरती मिळेल. पुढची एक बिग फाईट, एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. 2 संघांमध्ये सेमीफायनलचा मॅच आपल्या भेटीला येईल. 2 संघांमध्ये 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. इथे ऑफ साईडला फटका, डाऊन दी बॉल फिल्डर येतोय आणि या स्कूटली स्वीप करणार नाही. गुड कॅच, विकेट जातोय. धक्का क्रमांक 5. आठ बॉल आणि 8 बॉलमध्ये 21ची गरज आहे. या षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्यात मागच्या 4 चेंडूंमध्ये. ऑफ साईडला पुन्हा एकदा फटका मात्र या ठिकाणी खेळला गेलाय आणि यस अजून एक विकेटचा पतंग. बॅक टू बॅक 2 विकेट या ठिकाणी अचीव केले गेलेत. करणच्या मध्ये होता हॅट्रिक बॉल नक्कीच असणार आहे. कॉन ढिसे सात 24ची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती नवीन फलंदाज फरदीन मैदानाच्या आतमध्ये. सहा बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी इथून 21 धावांची गरज असेल. 6-21चं समीकरण आपण पाहतोय. शेवटच्या 6 चेंडूंचा या ठिकाणी खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर दाखल झालाय. ड्राईव्ह केला गेलाय. एका 6व्या चेंडूवरती मिळते. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 12 या आकड्यावरती 12 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. विजयासाठी 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 20ची गरज आहे. चार बॉल आणि 4 मध्ये 20 धावांची आवश्यकता.
पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सेमीफायनलचा मॅच असेल दोन संघांमध्ये. बाजूला संघ असेल वेऊर संघ, दुसऱ्या बाजूला गावदेवी बी. असून एक डॉट बॉल इथून काउंट केला जाईल. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉलमध्ये विजयाकरिता 20ची गरज. बॉलिंग अटॅकचं कौतुक करावं लागणार आहे. 32 धावा डिफेंड करत असताना आपले पूर्णपणे जे पर्सेंटेज आहेत ते पर्सेंटेज दिलेत. वॉट बॉल, काय जबरदस्त चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. विकेट जातोय, फलंदाज गॉन. लास्ट विकेट असेल. 7 विकेट आतापर्यंत गमावलेत. एकच धाव या चेंडूवरती आलाय. तर विजयापासून इथून जर पाहिलं तर आपण पाहू शकतायत 1 पाऊल दूर, 1 चेंडू आणि 19ची गरज. 5 बॉलच्या ठिकाणी खेळ झालाय. शेवटचा अंतिम बॉल असेल. 1 बॉल 19ची गरज आहे. आणि यस, इथे सामना या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच ध्रुवी 11 संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय जबरदस्त कंप्लीट टीम वर्क या ठिकाणी पाहायला मिळालं.